प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावात प्रत्येकाचं या उपासनेमध्ये स्वागत करत आहे. आशा आहे की आपण प्रत्येकजण आपापल्या घरामध्ये सुरक्षित, आनंदी आणि या कोविड-19च्या संकटामध्ये स्वतःला, आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यामध्ये स्वतःला समर्पित केलेलं आहे. प्रत्येकाबरोबर प्रभूची शांती राहो हीच अंतःकरणातून प्रार्थना. आपण प्रार्थना करूया. येऊ दे जवळी, तू जवळी, शिक्षा ही देऊनी घे जवळी. हे देवा देवळी, येऊ दे जवळी, येऊ दे जवळी, तू प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या जवळ आम्हाला घे. त्याद्वारे तुझं पवित्र वचन समजण्याचं बुद्धी, ज्ञान, अंतःकरण आम्हा प्रत्येकाला प्राप्त होईल. पवित्र आत्म्या, आज तुझ्या पवित्र सामर्थ्याने आम्हा प्रत्येकाशी बोल. यासाठी येणारं पवित्र वचन आम्हा प्रत्येकाच्या आत्मिक वाढीसाठी आणि या कठीण काळातून जात असताना प्रत्येकाला आशीर्वादाचं कारण ठरावं, हीच प्रार्थना येशू ख्रिस्त आमचा उद्धारक याच्या पवित्र नावात करतो म्हणून तू आहे. आमेन. प्रियांनो, आजच्या मननासाठी जो शास्त्रपाठ निवडलेला आहे तो दानिएल याचं पुस्तक याचा 4था अध्याय वचन 19 ते 27 याच्यावर आपण मनन चिंतन करणार आहोत. ॲक्च्युली हा शास्त्रपाठ निवडला जरी असेल तरी दानिएल याचा 1ला अध्याय, 2रा अध्याय, 3रा अध्याय आणि 4था अध्याय याच्यावर आपण थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आजच्या मननाचा विषय हा नबुकदनेस्सर राजा आहे. आजच्या मननाचा विषय हा नबुकदनेस्सर राजा आहे, जो बाबेल देशाचा राजा होता आणि ज्याने या ठिकाणी आम्ही पाहिलं मागच्या रविवारच्या उपदेशामध्ये तोफेत या ठिकाणी ज्या तोफेत खोऱ्यामध्ये ज्या मृतांच्या राशीचा ढीग पडला होता त्याला कारणीभूत हा नबुकदनेस्सर राजा होता. कारण की त्याने नबुकदनेस्सर राजाने 3 वेळा यरूशलेमवर चाल केलेली आहे आणि 3 वेळा त्याने यरूशलेमला बेचिराग करून टाकलेल्या. ज्यावेळेस 3ऱ्यांदा शेवटच्या वेळेस या ठिकाणी त्याने यरूशलेमचा नाश केला सिदकिया राजाच्या कालखंडात, त्यावेळेस प्रियांनो त्याने पूर्ण रीतीने यरूशलेमला बेचिराग केलं. परमेश्वराचं पवित्र मंदिर जाळून टाकलं, राजवाडे जाळले, यरूशलेमचे कोट उद्ध्वस्त केले आणि जे हट्टेकट्टे किंवा जे राजकुमार सुकुमार होते अशा सर्व लोकांना त्याने बंदिवास करून नेलं. हे 3दा घडून आलेले प्रियानो. पहिल्यांदा यहोकियम याच्या कारकिर्दीत घडलेले आहे, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा यहोराखीन याच्या कारकिर्दीत घडलं आणि 3ऱ्यांदा सिदकिया याच्या वेळेस ज्यावेळेस पूर्ण रीतीने यरूशलेमचा बिमोड झाला आणि 70 वर्षाचा हा बंदिवास त्यावेळेस चालू झाला. इर्मयाचा 25वा अध्याय 1 ते 11 वचनामध्ये आम्हाला पाहावयास भेटतं. त्या अगोदर प्रियानो, जर आपण सिदकिया राजाचा अभ्यास केला, दुसरे इतिहास याचा 36वा अध्याय 15 ते 17 याच्यामध्ये परमेश्वर इर्मयाच्या माध्यमातून सिदकियाशी बोलतो. या ठिकाणी खूप सुंदर वचन आहे प्रियानो. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, इर्मयाचा 39वा अध्याय 39वा अध्याय 8 ते 10 त्याच्यामध्ये परमेश्वर बोलतो. जर्मया चॅप्टर 39 वर्सेस 8 to 10 सेज, The Lord, the God of their ancestors, sent persistently to them by his messengers because he had compassion. परमेश्वराची त्याच्या लोकांवर करुणा होती. He had compassion on
पीपल अँड ऑन हिज ड्वेलिंग प्लेस. त्याचप्रमाणे प्रियानो, परमेश्वराची करुणा आपल्या निवासस्थानावर होती. परमेश्वर मोठ्या निकडीने आपल्या दूतांच्या हस्ते आदेश पाठवी, कारण त्याची आपल्या प्रजेवर म्हणजे यहुदा राष्ट्रावर व आपल्या निवासस्थानावर म्हणजे ज्या ठिकाणी शलोमोन राजाने सुंदर पवित्र मंदिर बांधलं होतं त्या आपल्या निवासस्थानावर परमेश्वराची करुणा होती. त्याच्यामुळं त्याने इर्मयाच्या माध्यमातून या ठिकाणी संदेश पाठवला सिदकियाला की तू आणि तुझी प्रजा मजकडे वळा, म्हणजे मी हा कोप तुमच्यावर जो आणणार आहे किंवा तुम्हाला बंदिवासामध्ये नेणार आहे तो मी टाळणार आहे. परंतु प्रियानं पवित्र वचन आम्हाला सांगतं, पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्यांची वचने तुच्छ मानित. पवित्र शास्त्र क्लिअरली सांगतंय, बट दे कीप मॉकिंग द मेसेंजर ऑफ गॉड, despising his words and scoffing at his prophets, until the wrath of the Lord against his people because so great that there was no remedy. पण ते देवाच्या दूतांची टर उडवून त्याची वचने तुच्छ मानीत व त्याच्या संदेष्ट्यांची निर्भसना करीत. शेवटी परमेश्वराचा कोप त्यांच्या लोकांवर भडकला व त्यांचा बचाव करण्याचा काही उपाय राहिला नाही. There was no remedy at all. परमेश्वर सर्व करून थकला. प्रिया, संदेश ते पाठवले इर्मयाच्या माध्यमातून 40 वर्ष आपल्या प्रिय लोकांबरोबर तो बोलला, परंतु लोकांनी परमेश्वराच्या वचनाची त्याच्या संदेशांची निर्भसना केली, पवित्र वचनाला तुच्छ मानलं. आणि या ठिकाणी त्याचं हाईट आम्हाला पाहावयास भेटतं. द हाईट ऑफ रिजेक्शन ऑफ द गॉड्स वर्ड. या ठिकाणी जेहोयाकीम जो राजा होता प्रियानो, त्याने परमेश्वराचं पवित्र वचन तर नाकारलंच. आणि इर्मयाचा 36व्या अध्यायामध्ये असं लिहिलेले की जो संदेश इर्मयाने बारूकच्या माध्यमातून यहोयाकीम राजांकडे पाठवला होता तो त्याने अक्षरशः जाळून टाकला. प्रिया, परमेश्वराचं वचन ग्रहण करण्याची त्याची इच्छाच नव्हती आणि प्रजेला सुद्धा त्याने त्याच मार्गाने नेलं. या ठिकाणी देवाचा स्क्रोल, देवाच्या पवित्र वचनाचा स्क्रोल या ठिकाणी त्याने जाळून टाकला. रिझल्ट काय होतं प्रियानो, आमच्यासमोर आहे की यरूशलेम बेचिराख होतं आणि समस्त यहुदा राष्ट्र नबुकदनेस्सर राजाच्या बंदिवासामध्ये बाबेल प्रांतामध्ये जातं. आणि या ठिकाणी परमेश्वरा आमचा किती चांगला आहे. फ्रेंड्स, you could not understand what kind of God you are serving. What kind of God we are serving, you don't understand. कारण की या ठिकाणी देव म्हणतो की मी आपल्या प्रजेवर व आपल्या निवासस्थानावर करुणा करेन म्हणून मी त्यांच्याकडे संदेश ते पाठवन. परंतु प्रियानो, देर वॉज नो रिपेंटन्स आणि त्याचा परिणाम या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा त्यांना बंदिवासामध्ये नेतो. या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा ज्यावेळेस त्यांना बंदिवासामध्ये नेतो, या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा मंदिर, राजवाडे आणि यरूशलेमचे कोट उद्ध्वस्त करतो, जाळून टाकतो. त्याचबरोबर पवित्र मंदिरातले पात्रसुद्धा तो बाबेलमध्ये नेऊन बाल देवताच्या मंदिरात ठेवतो. पहिलं पाप नबुकदनेस्सर राजाकडनं घेतले. जे पवित्र होते त्याला त्याने अपवित्र केलेले. या ठिकाणी नबुकदनेस्सर राजा या ठिकाणी परमेश्वराने उभारलेला राजा होता. आपल्या परमेश्वराने त्याला स्थापित केलं होतं. का तर या ठिकाणी टू पनिश द इस्रायलाइट्स, इस्रायल राष्ट्रांवर कोप आणण्यासाठी नबुकदनेस्सर राजाला परमेश्वराने अपलिफ्ट केलं होतं. 43 वर्ष त्याने बाबेल प्रांतावर राज्य केलं. 43 वर्ष या ठिकाणी त्याने बॅबिलोनमध्ये आपली सत्ता राखली. आणि बॅबिलोन प्रांत त्यावेळेस खूप ह्यूज होता प्रियानो. पॅलेस्टाईन, जॉर्डन, सिरिया, इजिप्त, लेबनन, इराक आणि इराण ह्या प्रांतामध्ये हा बाबेलोन प्रांत समस्त पसरला होता. आणि बाबेल या शब्दाचा अर्थ आहे गेट ऑफ गॉड, देवाचं द्वार. आणि हा बाबेल प्रांत इराकमध्ये होता प्रियानो. आत्ताच्या प्रेझेंट इराकमध्ये हा बाबेल नगरी वसलेली होती.
तर या बाबेल नगरीमध्ये नबुकदनेसर राजा राज्य करत आहे. 43 वर्ष त्याने राज्य केलं आणि परमेश्वराने त्याला अपलिफ्ट केलं, त्याला सामर्थ्य दिलं, त्याच्यामध्ये सत्ता दिली, त्याला वैभव दिलं. का? तर तू इस्रायलाला बंदिवास कर. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या अध्यायामध्ये येतो, दानिएलाच्या दुसऱ्या अध्यायामध्ये नबुकदनेसर राजाला एक स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नाचा अर्थ दानिएल सांगतो. ते स्वप्नसुद्धा सांगतो, स्वप्नाचा अर्थसुद्धा सांगतो. परंतु बाबेल प्रांत इतकं मोठं परांगण होतं, म्हणजे पॅलेस्टाईनपासून इराणपर्यंत एवढं पसरलेल्या राज्यामध्ये एक सुद्धा मनुष्य स्वप्नसुद्धा सांगत नाही, स्वप्नाचा अर्थसुद्धा सांगत नाही. परंतु दानिएल परात्पराच्या सामर्थ्याने, म्हणजे परमेश्वराला अपलिफ्ट करतो दानिएल. या ठिकाणी मी कोणी नाही, दानिएल म्हणतो मी कोणी नाही, तर देव सर्व करणार आहे. तो देव या ठिकाणी प्रियानो परमेश्वर आमचा दानिएलाच्या माध्यमातून नबुकदनेसर राजाचं स्वप्न सुद्धा सांगतो आणि त्याचा अर्थ सुद्धा सांगतो. त्याचा परिणाम असा होतो प्रियानो की नबुकदनेसर राजा दानिएलाला उंच करतो, परमेश्वराला मान महिमा देतो. ही गिव्ह ग्लोरी टू गॉड. तो म्हणतो की परमेश्वरासारखा दुसरा देव नाही. तुम्ही प्रियानो दानिएलाचा दुसरा अध्याय वाचा प्रियानो. खूप सुंदर रीतीने नबुकदनेसर राजा आपल्या परमेश्वराचं गौरव करतो. या ठिकाणी तो म्हणतो की परमेश्वरासारखा अद्भुत देव नाही आहे. परमेश्वराला तो धन्यवाद देतो. या त्याचप्रमाणे त्याच रीतीने तो दानिएलाला उंच करतो. दानिएलाला ती आपल्या राज्यामध्ये 3 नंबरची पदवी तो देतो. त्याला पुष्कळ असे सन्मानाने तो तृप्त करतो, गिफ्ट्स देतो. त्याच्याबरोबर शद्रक, मेशक, ओबेदनेगो यांना सुद्धा तो अपलिफ्ट करतो. आणि या ठिकाणी तो म्हणतो की तुमच्यासारखा देव कुठंच मी पाहिलेला नाही. ही साक्ष नबुकदनेसर राजा आमच्या देवाविषयी देतो. या ठिकाणी याच्यातून पहिली गोष्ट आज परमेश्वर आम्हाशी बोलत आहे प्रियानो, गॉड नेव्हर लीव अस नॉर फोरसेक अस. मी कोठेही असू दे, माझा देव मजबरोबर चालतो. दानिएल, शद्रक, मेशक, ओबेदनेगो यांनी प्रामाणिक रीतीने देवाबरोबर चालले आणि देवाने परप्रांतामध्ये त्यांना खूप उंच केलं. ज्या देवाची उपासना दानिएल, शद्रक, मेशक, ओबेदनेगो करत होते, त्याच देवाची उपासना तुम्ही मी करतो. तर ह्या प्रांतामध्ये सुद्धा परमेश्वर तुम्हाला आणि मला उंचवणार आहे प्रियानो. त्याच्यामुळं पहिली गोष्ट परमेश्वर आज या संदेशाच्या माध्यमातून तुम्हासाठी माझ्यासाठी प्रकट करत आहे ती हीच गॉड नेव्हर लीव अस नॉर फोरसेक अस. आणि या ठिकाणी नबुकदनेसर राजा जो बाल देवताची उपासना करणारा राजा आहे, तो सुद्धा म्हणतो की सार्वभौमत्व फक्त तुझ्या देवाचं आहे. दानिएला सार्वभौमत्व, युअर गॉड इज अ सॉव्हरेन गॉड. युअर गॉड इज अ गॉड ऑफ गॉड्स अँड लॉर्ड्स ऑफ किंग्स. हे कोण बोलतोय प्रियानो? एक परप्रांतीय किंवा परधर्मीय मनुष्य आमच्या देवाचं गौरव करते. का? कारण की दानिएलाद्वारे त्याला अद्भुत गोष्टीचं प्रकटीकरण देव करते. त्यानंतर प्रियानो आम्ही पाहतो की या ज्या वेळेस हे बाबिलोनचं साम्राज्य पसरलेलं आहे पॅलेस्टाईनपासून तर इराणपर्यंत, त्यावेळेस घमेंड, प्राईड, याच्यामध्ये गर्व नबुकदनेसर राजामध्ये आलेला आहे. कारण की तुम्ही थोडक्यामध्ये प्रियानो जर आम्ही पाहिलं की असं लिहिलेलं आहे की ज्या वेळेस नबुकदनेसर राजामध्ये गर्व आला, त्याने एक स्वतःची मूर्ती, भव्य मूर्ती बनवलेली आहे. आणि इतिहासकार सांगतात की ती मूर्ती 12.5 फूट लांब आणि 125 फूट उंच मूर्ती होती प्रियानो. 12.5 फूट लांब आणि 125 फूट उंच अशी स्वतःचे त्याने स्टॅच्यू किंवा मूर्ती बनवली आणि सांगितलं संपूर्ण बाबिलोन प्रांतामध्ये, परांगणामध्ये की प्रत्येकाने या मूर्तीची उपासना करायची. या ठिकाणी शद्रक, मेशक आणि ओबेदनेगो या गोष्टीला अमान्यता देतात. ते म्हणतात की भले आम्ही त्या भट्टीमध्ये मरू, परंतु आम्ही तुझ्या पाया पडणार नाही, तुझ्या मूर्तीला नमन करणार नाही. भलं आमचा देव
आमच्याशी कसंही वागो, परंतु आम्ही तुझ्यासमोर किंवा तुझ्या मूर्तीसमोर स्वतःला झुकवणार नाही. या ठिकाणी देव शद्रक, मेशक आणि ओबेदनेगो यांच्याबरोबर कठीण काळामध्ये उभा राहिला. कठीण काळामध्ये, कारण की या ठिकाणी त्या नबुकदनेस्सर राजामध्ये इतका गर्व भरला होता प्रियानो, की तो म्हणतो की आता मी तुम्हाला सोडणार नाही जर तुम्ही माझ्या मूर्ती माझ्या याच्यापुढे झुकला नाही तर. आणि ज्या वेळेस ते म्हणतात की नाही आम्ही तुझी उपासना करणार नाही, तुला नमन करणार नाही, तर भट्टी 7 पट तापवण्यात येते प्रियानो. आणि इतिहासकार सांगतात की त्या भट्टीच्या ज्वाला जवळजवळ 100 फूट उंच इतकं अग्नी तेज होता. आणि जे लोक त्याच्या अग्नीमध्ये टाकायला गेले ते सुद्धा जळून खाक झाले. परंतु ज्या वेळेस हे 3 जण आतमध्ये त्या भट्टीमध्ये एंट्री करतात, त्यांच्यासोबत 4था मनुष्य प्रकट होतो. आणि ते ज्यावेळेस नबुकदनेस्सर या सर्व गोष्टी पाहतो, तो चकित होतो, पटकन उठतो. 3रा अध्याय वाचा. आणि तो आपल्या मंत्र्यास म्हणाला, आपण अग्नीत 3 जणांस बांधून टाकले ना? त्यांनी राजास उत्तर दिले, होय सरकार, खरे आहे. तो म्हणाला, पहा 4 इसम अग्नीत मोकळे फिरत आहे असे मला दिसते, त्यास काही एक इजा पोहोचली नाही. 4थ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. आणि या ठिकाणी तुरंत नबुकदनेस्सर राजा त्या 3घांना हाक मारून म्हणतो, बाहेर या, परात्पर देवाचे सेवक हो. परात्पर म्हणजे तुमच्यासारखा कुठलाच देव नाही आहे. सोवेरियन देवाच्या उपासक आहोत तुम्ही, कृपा करून त्या अग्नीच्या भट्टीतून बाहेर या. आणि या ठिकाणी शद्रक, मेशक, ओबेदनेगो बाहेर येतात, तर त्यांच्या केसांना सुद्धा अग्नीचा धक्का लागलेला नसतो. या ठिकाणी नबुकदनेस्सरची घमेंड किंवा नबुकदनेस्सरचा गर्व परमेश्वर उतरवतो. त्यावेळेस नबुकदनेस्सर कन्फेस करतो, कबूल करतो. या ठिकाणी गॉड हॅज सेंट हिज एंजल्स, देवाने त्याचे देवदूत तुमची सुटका करण्यासाठी पाठवलेले. वचन 3रा अध्याय 28 वचनामध्ये लिहिलेलं आहे. तेव्हा नबुकदनेस्सर राजाचं कन्फेशन बघा प्रियानो. शद्रक, मेशक व ओबेदनेगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला. त्यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला. आपल्या देवाकरीच अन्य देवाची सेवा उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पिले. त्यास त्यांच्या देवाने आपल्या दिव्यदूताने पाठवून सोडविले. When we stand for God, God stands for us. दुसरी गोष्ट परमेश्वर सांगत आहे, ज्यावेळेस मी माझ्या देवासाठी उभा राहतो, देव माझ्यासाठी अद्भुते चिन्ह चमत्कार करतो. It happens with Shadrach, Meshach, Abednego, and today it is happening with us when we stand for our living God. दिव्यदूतांना पाठवून त्याने सोडवले, त्याच्या नावाला धन्यवाद असो. ही इज गिव्हिंग ग्लोरी टू आवर गॉड. या ठिकाणी त्याच्यानंतर तो पुढे जाऊन 29व्या वचनात म्हणतो, ह्याकरता मी फरमावितो की सर्व लोक, प्रत्येक राष्ट्राचे व प्रत्येक भाषा बोलणारे लोक, यापैकी जे कोणी शद्रक, मेशक व अबेदनेगो यांच्या देवाविरुद्ध काही बोलतील, त्यांचे तुकडे तुकडे करण्यात येतील, त्यांच्या घराचे उकिरडे करण्यात येतील, कारण अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. ही इज कन्फेसिंग की माझा बाल देवसुद्धा त्या गोष्टी करणार नाही, फक्त जिवंत परमेश्वरच या गोष्टी करू शकतो. यहुद्यांचा देव हा जिवंत देव आहे. अशा प्रकारे सोडविण्यास समर्थ दुसरा कोणी देव नाही. देर इज नो अदर गॉड दॅट कॅन डिलिव्हर आफ्टर धिस काइंड ऑफ थिंग्स. या ठिकाणी नबुकदनेस्सर एक परराष्ट्रीय विधर्मी मनुष्य या ठिकाणी एक्सप्रेस टू ग्रेट डॉक्ट्रिन ऑफ द स्क्रिप्चर. कित्येक स्कॉलर्स लोकांना सुद्धा ह्या गोष्टींचा उलगडा नाही झालेला प्रियानो,
की तो अद्भुत तत्वज्ञान किंवा धर्मशास्त्र या ठिकाणी प्रकट करतो की बायबलचे स्कॉलरसुद्धा त्यांना ते समजू शकले नाहीत. जे नबुकदनेस्सर राजा जो देवाची उपासना करणारा त्याला समजलं आणि ही इज कन्फेसिंग. 4था अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये त्या 2 गोष्टी ज्या आमच्या देवाविषयी अद्भुत आहेत प्रियानो, त्या नबुकदनेस्सरच्या मुखातून परमेश्वर उच्चारवितो. पहिली गोष्ट, गॉड्स किंगडम इज टू बी अन एव्हरलास्टिंग वन. त्याचे राज्य सार्वकालिक आहे. परमेश्वराचे राज्य युगानुयुगाचे आहे. काल पण आहे, आज पण आहे आणि उद्यासुद्धा आहे. आदामाच्या पूर्वीसुद्धा होतं, आदामाच्या काळातसुद्धा होतं, आजसुद्धा आहे आणि ख्रिस्ताचं दुसरं येणं होणार नाही. तोपर्यंतसुद्धा युगानुयुग परमेश्वर राज्य करणार आहे. आणि सेकंड गोष्ट तो सांगतो, त्याचे प्रभुत्व पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. दॅट इटर्नल जनरेशन ऑफ नॅचरल पीपल विल बी ऑन दी अर्थ टिल द सेकंड कमिंग ऑफ क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर परमेश्वराचं प्रभुत्व कायमस्वरूपी राहणार आहे. हे एक हेदन किंग एक्सप्रेस टू ग्रेट डॉक्ट्रिन ऑफ स्क्रिप्चर्स. हे समजून घ्या प्रियानो, देवाचं राज्य सार्वकालिक आहे आणि त्याचं सत्ता ही पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी टिकणार आहे. त्यानंतर प्रियानो पुढे जाऊन नबुकदनेस्सर आमच्या परमेश्वराची हे सामर्थ्य कबूल करतो तरीसुद्धा स्टील बट ही इज नॉट वर्शिपिंग द लिव्हिंग गॉड. प्रिया म्हणजे समजून घ्या, देव इतका अद्भुत आहे हे साक्षात त्याने आपल्या मुखाने कबूल केलं, आपल्या डोळ्याने पाहिलं तरीसुद्धा तो आमच्या देवाची उपासना आराधना करत नाही. स्टील ही इज वर्शिपिंग द बाल. 4थ्या अध्यायाकडे आपण वळूया प्रिया. या ठिकाणी 4थ्या अध्यायामध्ये ज्या वेळेस तो आपलं राज्य खूप प्रस्थापित केलेले 43 वर्षाची सत्तेमध्ये त्याने खूप काही कमवलं. त्याची सत्ता संपूर्ण जगभर जवळजवळ अर्ध्या जगामध्ये पसरली होती. आणि या ठिकाणी त्यावेळेस त्याला एक स्वप्न पडलं. 4थ्या अध्यायामध्ये ते स्वप्न आम्ही कित्येक वेळा वाचलेले पाहिलेले. त्या स्वप्नामध्ये मी डिटेलमध्ये न जाता फक्त सांगणार आहे की परमेश्वर ते स्वप्न त्याला सांगतो. त्या स्वप्नाचा ज्यावेळेस ते स्वप्न त्याला पडतं त्यावेळेस ते स्वप्न तो सर्व लोकांना सांगतो, त्याच्या ज्ञान्यांना सांगतो, ज्यांना बुद्धी ज्ञान दिले त्या अशा सर्व लोकांना सांगतो, त्याच्या मांत्रिकांना सांगतो, ज्योतिषांना सांगतो, खासदारांना सांगतो आणि दैवज्ञ हे आलेल्या सर्व लोकांना सांगतो स्वप्न. परंतु एकाला सुद्धा त्या स्वप्नाचा अर्थ समजत नाही. दानियल फक्त 1 तास मागतो, त्याला म्हणतो मला गिव्ह मी 1 hour. 1 तासानंतर दानियल त्याच्या स्वप्नाचा अर्थ त्याला प्रकट करतो आणि स्वप्नाचा अर्थ प्रकट केल्यानंतर दानियल या ठिकाणी राजाला वॉर्निंग देतो. एक प्रकारे ॲडवाईस देतो. वॉर्निंग म्हणण्यापेक्षा तो राजा आहे त्याच्यामुळे त्याला तो ॲडवाईस देतो की तू 3 गोष्टी कर. म्हणजे कदाचित हे जे तुझ्यावर जे वेळ येणार आहे की तुला रानामध्ये टाकून देण्यात येणारे 7 वर्ष तू रानामध्ये दहीवाराने भिजशील, तू गवत खाशील आणि तू तुझ्या राज्यातून तुला हाकलून देण्यात येणार आहे. हे 7 वर्षाचा कालखंड जर तुला टाळायचा असेल तर 3 गोष्टी कर तू. 27व्या वचनात 4था अध्याय 27व्या वचनामध्ये लिहिले, टू ओपन टू माय काउन्सिल. माझी मसलत मान्य कर. दानियल म्हणतो म्हणून हे राजा माझी मसलत तू मान्य कर. टू ओपन टू माय काउन्सिल. मी काय सांगतोय ते समजून घे. दुसरी गोष्ट परमेश्वर दानियेलाच्या माध्यमातून सांगतो नबुकदनेस्सर राजाला, ब्रेक ऑफ युअर सिन बाय डुईंग राईट. तू पाप सोडून धर्माचरण करावे. दुसरी गोष्ट नबुकदनेस्सर राजाला, कारण की राज्य करत असताना साम दाम दंड भेद या सर्वांचा उपयोग प्रत्येकजण करतो प्रिया.
आणि तीच गोष्ट नबुकदनेस्सर राजा करत आहे, म्हणून परमेश्वर दानिएलाच्या माध्यमातून त्याला म्हणतोय, ब्रेक ऑफ युअर सिन्स बाय डुईंग राईट. तू आपले पाप सोडून धर्माचरण करावे. आणि तिसरी गोष्ट त्याला सांगतो, क्विट युअर इनक्विटीज बाय शोईंग मर्सी टू द पुअर. क्विट युअर इनक्विटीज बाय शोईंग मर्सी टू द पुअर. अधर्म सोडून गरिबावर दया करावी. कित्येक ठिकाणी प्रियानो गरिबाचा उल्लेख परमेश्वर यासाठीच करतो की आमचं जीवन आमचं नसावं तर इतरांचं असावं. तिसरी गोष्ट परमेश्वर मला सांगते आज की तू धर्माचरण कर, तू देवाच्या पवित्र आत्म्याची मसलत ऐक आणि गरिबांवर दया कर. तिसरी गोष्ट दानिएलाच्या माध्यमातून किंवा नबुकदनेस्सरच्या माध्यमातून परमेश्वर आम्हाला सांगत आहे. या ठिकाणी ते गोष्ट ह्या स्वप्न घडल्यानंतर पुढची म्हणजे बघा आमचा देव किती अद्भुत आहे प्रियानो. त्याच्यामुळं मी मगाशी बोललो तुम्हाला की यू कुडंट अंडरस्टँड व्हॉट काइंड ऑफ गॉड वी आर सर्विंग. या ठिकाणी दानिएलाच्या माध्यमातून ही गोष्ट ज्यावेळेस नबुकदनेस्सर राजाला समजती की जर मी ह्या 3 गोष्टींची टाळाटाळ केली किंवा त्याची हेटाळणी केली किंवा त्याचं ऐकलं नाही तर मला 7 वर्ष जंगलामध्ये जावं लागणार. मी प्राण्यांसारखा राहणार, प्राण्यांसारखं जीवन जगणार. आणि हे टाळण्यासाठी परमेश्वर त्याला 1 दिवसाचा, 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा कालावधी देत नाही प्रियानो, तर समस्त 1 वर्ष त्याला देतो की नबुकदनेस्सरा तू आपल्या वाईट कर्मापासून किंवा दानिएलाने जे तुला सांगितलंय त्यानुसार आपलं जीवन जग. 1 वर्ष नबुकदनेस्सर. देव म्हणतो माझ्याकडे. नबुकदनेस्सर म्हणतो नाही मी. कारण की आम्ही पाहतो की पुढे जाऊन नबुकदनेस्सर ज्या वेळेस 12 महिन्या लोटल्यावर पवित्र शास्त्र क्लिअरली सांगतं, 29 वचन 4 अध्याय 29 वचन, 12 महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलाच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. 12 महिने देवाने संधी दिली. आज देव तुम्हाला आणि मला सुद्धा रोज रोज संधी देतोय प्रियानो. जन्मलेल्या क्षणापासून आत्तापर्यंत देव माझी वाट पाहतोय की माझा मुलगा आज माझ्याकडे येईन, आज पश्चाताप करेल आणि माझ्या वचनाचा स्वीकार करेल. नबुकदनेस्सरने देवाच्या वचनाचा स्वीकार केला नाही. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा घमेंड आली. अगेन प्राइडनेस. आणि प्राइड लीड्स टू डिस्ट्रक्शन. गर्व हा नाशाचा कारण आहे प्रिया. गर्व हा नाशाचा कारण आहे. कारण की बाबेलच्या त्यावेळेचं वर्णन ज्यावेळेस मी वाचत होतो प्रियानो, मी हक्काबक्का झालो की व्हॉट काइंड ऑफ सिटी दिस वॉज. इतकी ह्यूज सिटी होती. त्याचं वर्णन थोडक्यामध्ये ऐकून घ्या प्रियानो, लिहून पण घ्या शक्य झालं तर. या ठिकाणी असं लिहिलेले बाबेल ही खूप मोठी शहर होतं प्रियानो, खूप मोठं शहर होतं. त्याची एक भिंत म्हणजे चौरस आकारामध्ये बाबेल शहर वसलं होतं, स्क्वेअरमध्ये होतं. एक भिंत 22 मैल लांब, 22 किलोमीटर लांब होती प्रिया. म्हणजे जवळजवळ 90 स्क्वेअर किलोमीटरचा हा प्रांत होता आणि 315 स्क्वेअर किलोमीटरमध्ये हे संपूर्ण शहर बसलं होतं. खूप मोठं झालं प्रियानो. 315 स्क्वेअर किलोमीटरचा भागामध्ये संपूर्ण बाबेल शहर बसलं होतं. आणि बाबेल शहराच्या ह्या भिंती म्हणजे या 14 किलोमीटर मैल लांबाच्या ज्या भिंतीनंतर सुद्धा या ठिकाणी संपूर्ण 4ही बाजूंनी पाण्याचे खूप मोठं असं हे होतं, नहर म्हणतात त्याला. ती पाण्याची नहर होती आणि ती खूप खोल होती. म्हणजे शत्रू इकडं येऊ नये, बाबेल शहरामध्ये प्रवेश करू नये किंवा भिंतीच्या जवळ येऊ नये म्हणून या ठिकाणी अराउंड द सिटी वॉज अ डीप अँड ब्रॉड मोड फुल ऑफ वॉटर अँड बियॉन्ड दॅट द वॉल अबाउट 108 फीट थिक. त्या पाण्यानंतर सुद्धा 108 फीट जाडीची भिंत होती. विचार करा प्रियानो, जस्ट इमॅजिन. 108 फूट लांब
एक मोठी भिंत होती, तिची उंची 127 मीटर होती. 417 फीट हाईटला ती उंच, म्हणजे विचार करा 127 मीटर उंच भिंत अशी बॅबल शहर कव्हर झालं होतं. 100च्या जास्त गेट ह्या बाबेल शहरामध्ये होते. त्याच्यानंतर तिथले घरं 3 ते 4 मजली घरं होते प्रियानो. द सिटी वॉज बिल्ड ऑन बोथ साइड्स ऑफ द युफेरेट नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर हे शहर वसलं होतं. यासाठी पाण्याची कधीच चणचण जाणू नये आणि ही नदी 3240 फीट लॉंग ब्रिजनी, म्हणजे जवळजवळ 1 किलोमीटरचा ब्रिज होता, त्याने हे दोन्ही शहरं एकमेकाशी जॉईन केले होते प्रियानो. आणि दोन्ही ब्रिजच्या दोन्ही बाजूला हे बॅबलचे म्हणजे नबुकदनेसर राजाचे राजवाडे होते. आणि पुढे जाऊन असं लिहिलेलं आहे की राजवाड्यामध्ये 400 स्क्वेअर फीट लॉंग हँगिंग गार्डन होती. आम्ही कधी म्हणजे विचार करा प्रियानो, देवाने किती बुद्धी ज्ञान त्यावेळच्या लोकांना सुद्धा दिलं होतं की राजवाड्याच्या वरती 400 स्क्वेअर फीट मोठी गार्डन होती, ज्याच्यामध्ये राजा फिरत असताना त्याच्यामध्ये हा घमेंड आलेला आहे की किती मोठी आहे माझं बाबेल शहर आहे आणि हे मी वसवलेले. ही घमेंड त्याच्यामध्ये तयार झालेली, हे मीच केलेले, माझ्यामुळे झालेलं आहे. कारण की प्रियानो विचार करा, हे सगळं अद्भुत आहे. बाबेल शहर ज्यावेळेस आम्ही वाचतो की किती भव्य दिव्य शहर होतं प्रिया, आणि त्याच्या राजामध्ये साहजिक की मीच आणि मीच. पुन्हा एकदा त्याच्यामध्ये घमेंड आलेली, क्लेमिंग ऑल ग्लोरी टू हिमसेल्फ, की मी हे तयार केलेले, अँड नॉट गिविंग ग्लोरी टू गॉड. व्हॉट वॉज द डाऊनफॉल ऑफ नबुकदनेझर. वचन 30 मध्ये लगेच लिहिलेले की ज्यावेळेस राजा म्हणाला, हे थोर बाबेल नगर राजनिवासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना. हे शब्द राजाच्या मुखातून निघताच तोच आकाशवाणी झाली, हे राजा नबुकदनेसरा, हे तुला विदित हो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. परमेश्वर त्या क्षणी त्याच्याशी बोलला आणि 32व्या वचनात लिहिलेले, तुला मनुष्यातून घालून देतील, तुझी वस्ती वनपशुत होईल, तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे. व तो मानवांवर कोणाची सत्ता आहे तर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्यास देतो. हे ज्ञान तुला होईपर्यंत तूच वरून 7 काळ जाते. आणि त्या क्षणी असं लिहिलेलं पवित्र शास्त्रात, त्याच घटकेस नबुकदनेसरला जंगलामध्ये लोक सोडून येतात, कारण की तो एका दुर्लभ आजाराने ग्रस्त होतो, ज्याचं वर्णनसुद्धा मी वाचत होतो प्रियानो, की त्या आजारामध्ये मनुष्य पशुसारखा वागतो, पशुसारखं जीवन जगतो. आणि तेच गोष्ट नबुकदनेसरच्या बाबतीत घडतील. त्याला 7 वर्ष या ठिकाणी जंगलामध्ये वास्तव्य करायला लागते. प्राईड लीड्स टू डिस्ट्रक्शन. या ठिकाणी ज्यावेळेस नबुकदनेसर राजा 7 वर्ष रानामध्ये जंगलामध्ये वास्तव्य करतो आणि ते दिवस संपल्यावर या ठिकाणी त्याचं स्वतःच्या मुखाचे वचन आहेत प्रियानो, 34व्या वचनापासून पुढं, मी नबुकदनेसराने आपले डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धी मला परत आली. ज्यावेळेस ही सरेंडर हिमसेल्फ टू गॉड, वेन ही सरेंडर्ड हिमसेल्फ टू गॉड, पहिली गोष्ट त्याने आपली नजर परमेश्वराकडे लावली. आकाशाकडे म्हणजे स्वर्गाकडे लावली प्रियानो. म्हणजे स्वर्गामध्ये आम्हाला माहिती आमचा देव राहतो, त्या देवाकडे त्याने आपली नजर लावली आणि या ठिकाणी माझी बुद्धी मला परत आली. त्या क्षणी त्याची बुद्धी त्याला परत आली. परत तो म्हणते, मी परात्पर देवाला धन्यवाद दिला. दुसरी गोष्ट,
म्हणजे तिसरी गोष्ट घडलेली. पहिली गोष्ट त्याने आकाशाकडे म्हणजे स्वर्गाकडे आपली दृष्टी लावली. परमेश्वराने त्याची बुद्धी त्याला परत दिली. तिसरी गोष्ट परमेश्वराला त्याने धन्यवाद दिला. चौथी गोष्ट त्या सदा जिवंत असणाऱ्या देवाचे स्तवन केले. ही प्रेज आवर गॉड. आपल्या देवाला त्याने धन्यवाद दिला, त्याचा महिमा गायला, कारण त्याचे प्रभुत्व सर्व काळचे. पुन्हा एकदा ही इज क्लेमिंग द गॉड इज सोव्हरेन गॉड. त्याचे प्रभुत्व सर्व काळचे आहे, त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणार आहे. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ कपदार्थ होय. तो आकाशातील आपल्या सैन्यांचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो. वी आर सीइंग दॅट. परमेश्वराने आम्हाला पुन्हा एकदा करोनाच्या माध्यमातून दाखवलेले की तुम्ही माझ्यासमोर कपदार्थ आहात. यू आर झिरो इन फ्रंट ऑफ मी. नबुकदनेस्सर कबूल करतो. तू असे काय करतोस असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. वी कांट फाईट विथ गॉड. देवा हे तू का करतोस? कारण की तो जे करतो ते योग्यच करत असतो. या ठिकाणी त्यावेळेस त्याची बुद्धी त्याला परत येते. ही हंबल्ड हिमसेल्फ. तो देवाला धन्यवाद देतो, देवाला गौरव करतो, देवाची स्तुती करतो. आणि या ठिकाणी कन्फेशन म्हणजे जे कन्फेशन मी आत्ताच सांगितलं त्याच्यामध्ये प्रियांनो जवळजवळ तुम्ही वाचा 4था अध्याय, त्याच्यामध्ये 20 गोष्टी नबुकदनेस्सर राजा शिकला. वचन 34 ते वचन 37 मध्ये नबुकदनेस्सर राजा परमेश्वराविषयी, परमेश्वर आमचा अद्भुत देव आहे त्याच्याविषयी 20 गोष्टी शिकला प्रियांनो. आणि त्याच्यामध्ये तो शेवटची गोष्ट म्हणत आहे, आता मी नबुकदनेस्सर स्वर्गीय राजाचे स्तवन करतो. आता मी नबुकदनेस्सर स्वर्गाच्या राज्याचे स्तवन करतो, त्याचा जय जयकार करतो व त्याचा महिमा वर्णितो, कारण त्याची सर्व कृत्य सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय आहेत. जे अभिमानाने चालतात त्यास त्याला नीचावस्थेत लोटतो. जे अभिमानाने चालतात त्यास त्याला नीचावस्थेत लोटता येते. कोणाला करता येतं? परमेश्वराला करता येतं. परमेश्वर देवाचं गौरव करत आहे. या ठिकाणी ज्यावेळेस घमेंड येतो प्रियांनो, माझा घमेंड परमेश्वर उतरवतो, त्यावेळेस चौथी गोष्ट परमेश्वर माझ्याकडनं अपेक्षित करत आहे ती म्हणजे मी देवाचं गौरव करतो का, देवाला धन्यवाद देतो का, देवाची मान महिमा करतो का. नबुकदनेस्सर राजाने ते केलं प्रियांनो, परंतु फक्त त्या कालावधीपुरता. ॲट द एंड परत तो त्या बालदेवताकडेच गेला आणि त्याचीच उपासना करत आपलं जीवन त्याचं समाप्त झालं प्रियांनो. त्याच्यामध्येच त्याचं जीवन संपलं. आमच्यासाठी ॲप्लिकेशन आहे की आम्हाला माहिती आहे आमचा जिवंत देव आमच्याबरोबर रोज रोज चालतो, तो आमच्यासाठी अद्भुते करतो, चिन्ह चमत्कार करतो, परंतु आम्ही त्याचं सार्वभौमत्व, त्याच्या सोव्हरेनिटी कबूल करतो का? सर्व सामर्थ्य देवाचं आहे आणि फक्त तोच एकमेव स्तुतीस पात्र आहे हे आम्ही कबूल करतो का? आणि करत असलो तर परमेश्वराला आवडणारं जीवन जगतो का फक्त मी आणि मी याच्यामध्येच आपलं जीवन समाप्त करतो? परमेश्वर आज माझ्याबरोबर नबुकदनेस्सर राजाच्या मार्फत बोलत असताना नबुकदनेस्सर राजाला परमेश्वराने अद्भुत रीतीने स्वतःची ओळख करून दिली. तोच परमेश्वर आज मला सुद्धा त्याची ओळख करून देत असताना मी त्याला ओळखून त्याची स्तवन, त्याची स्तुती, आराधना माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत करण्याची परमेश्वराला कबुली देतो का? हे आपण प्रत्येक जण वैयक्तिकरित्या परमेश्वराला हा व प्रश्न विचारू. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला मला देव त्याच्या सामर्थ्याने जीवन जगण्यास सहाय्य करो. आमेन. यावेळेस आपण आपल्या पवित्र प्रभुभोज विधीकडे वळणार आहोत. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त जो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे आणि आपल्याच पापाबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापाबद्दल आहे.
तुम्हाला आपल्या पाप कर्माचा खरा मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी प्रेमाने उदारपणाने वागत आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टीचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करत आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तित चित्ताने गुडघे टेकून सर्व समर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. यावेळेस मंडळी कृपा करून बसेन. ज्यांना गुडघे टेकायचे ते गुडघे टेकू शकतील, बाकीचे बसू शकतात. हे सर्व समर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवाच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागराच्या इच्छेबाहेर जाऊन वेळोवेळी कायिक वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्ये व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची क्षमा आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी कर आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सदुती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वत्रिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतःकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावायचा आम्ही योग्य नाही, परंतु ज्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहे. याच दयागण प्रभू, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्या सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठायी राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल. अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त याच्या स्मरणात आम्हाला भाकर व द्राक्षरस याचा स्वीकार करू दे. आमेन. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापाबद्दल वधस्तंभावर प्राणहुती देऊन दंडाची भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणहुती दिली व अखिल जगाच्या पापाबद्दलच्या प्रायश्चित्ताचा यथासांग पुरेपूर व जितके पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमोल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरुगमन होईपर्यंत तो करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. या दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनंती करतो की तू आमचे ऐक आणि असं कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ, भाकर व द्राक्षरस यांचे मरण व यातना याच्या स्मरणात आम्ही घेऊन त्याच्या पवित्र धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्याला देऊन म्हटले, घ्या खा, तुम्हासाठी दिले जात असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणात हेच करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि उपकार स्मरण करून त्यास दिला आणि म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हा करता बहुतान करता सांडले जात आहे. असे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेंदा तुम्ही यातले प्याल तितकेंदा माझ्या स्मरणात करा. आमेन.
हे प्रभो, पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. याच तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्यावर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानतो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्याचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. आमेन. आज प्रभूचा मेज आपणासाठी खुला आहे. कृपा करून प्रभोज घेण्यासाठी पुढे यावे. ख्रिस्ताचे शरीर तुमच्यासाठी दिले गेलेले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले आहे. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणादी भाकर घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून त्याच्या योगाने पोषण करून घ्या. घ्या, खा. ख्रिस्ताचे रक्त तुमच्या पापासाठी सांडले गेले. ख्रिस्ताचे रक्त तुमच्या पापासाठी सांडले गेले. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले, त्याच्या स्मरणात हा प्याला प्या. उपकार माना, प्या. नबुकदनेस्सर राजाने परमेश्वराचं सार्वभौमत्व कबूल केलं. परात्पर देवाला त्याने गौरव दिला. परंतु संकट गेल्यानंतर तो पुन्हा आपल्या पूर्वीच्या मार्गाकडे वळाला. प्रियानो, ज्यावेळेस संकट असताना मी परमेश्वराचा धावा करतो, संकट गेल्यानंतर मी कोठे असतो हे समजण्याचं बुद्धी आकलन आज परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला देव. शांतीने आपल्या जागेवर जा. आमेन. यावेळेस मंडळी, कृपा करून पुढील प्रार्थना आपण एकत्र म्हणणार आहोत. हे आमच्या प्रभू व स्वर्गातील पित्या, आम्ही तुझे नम्रदास मनापासून तुला विनंती करतो की तू आपल्या प्रीतितुल करुणेने आमचा हा स्तवनाचा उपकार स्नानाचा यज्ञ स्वीकारून घेण्याची दया कर आणि आमची परम नम्रतेची विनंती ऐकून असे कर की तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पुण्य मरण या योगे व त्याच्या रक्तावरच्या श्रद्धेचे योगे आम्हास व तुझ्या संपूर्ण मंडळीस पातकांची क्षमा व्हावी व त्याच्या यातनामुळे प्राप्त होणारे सर्व लाभ मिळावे. आणि हे प्रभू, इथले येतात आमचे योग्य पवित्र व जिवंत बलिदान व्हावे म्हणून आम्ही आपणास म्हणजे आमचा जीवात्मा देह तुझ्या समोर ठेवून अर्पण करतो. आणि आम्ही तुला नम्रतापूर्वक आग्रहाने विनवतो की ज्या आम्ही प्रभोजन केले आहे त्या सर्वांस तुझ्या अनुग्रहाने व दिव्य आशीर्वादाने परिपूर्ण कर. आणि जरी आम्ही आपल्या नाना प्रकारच्या पातकांमुळे तुला बलिदान कराव्यास योग्य नाही, तरी आम्ही तुला आग्रहाने विनवतो की आमच्या अपराधांची क्षमा करून हे आमचे आवश्यक कर्तव्य व सेवा यांचा स्वीकार कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे त्याचकडून व त्यासही पवित्र आत्म्याच्या ऐक्याने हे सर्व समतपित्या तुला पूर्ण आदर व गौरव युगानुयुग असो. आमेन. याच मंडळी उभी राहीन आणि पुढील प्रार्थना आपण एकत्र म्हणू. त्यानंतर आपण प्रभूची प्रार्थना म्हणून शेवटचा आशीर्वाद ग्रहण करणार आहोत. परमउंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर शांती आणि माणसांवर प्रसन्नता. हे प्रभू परमेश्वरा, स्वर्गातील सर्व समर्थ पित्या, आम्ही तुला स्तवितो, आम्ही तुला धन्यवाद करतो आणि तुला भजतो आणि तुला गौरवितो. तुझ्या महागौरवासाठी तुझी उपकार स्तुती करतो. हे प्रभू, एकुलता एक पुत्रा येशू ख्रिस्ता, हे प्रभू परमेश्वरा, परमेश्वराच्या कोकरा, पित्याच्या पुत्रा, तू जगाची पातके दूर करतोस, तू आम्हावर दया कर. तू जगाची पातके दूर करतोस, तू आमची प्रार्थना मान्य करून घे. तू परमेश्वर पित्याच्या उजवीकडे बसला आहेस, तू आम्हावर दया कर, कारण की तूच एक पवित्र आहेस, तूच एक प्रभू आहेस, तूच एक ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित परमेश्वर पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. यास आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया.
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तो आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडील, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आशीर्वाद घेऊया. परमेश्वराची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमच्या अंतःकरणास व मनास परमेश्वराचा त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू याच्या ज्ञानात प्रीतीत राखो, आणि सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हाबरोबर, तुमचे कुटुंब, तुमचे आप्तजन, मित्र, परिवार आणि समस्त विश्वाबरोबर आमचा तारणारा ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ राहो. आमेन.